तर मित्रांनो बघा बरं आता ही बरं एक एक गाइस पैसा है पैसा होगा गरीबी देखी काय है देखो गाइस इतना सारा माल आहे ना मित्रांनो स्पेसिफिकेशन। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात मित्रांनो? आज आपल्या ब्लॉगमध्ये आउट ऑफ कंट्रीचे तुम्हाला मी पैसे दाखवणार आहे। तर आपण कुठे आहोत? मी आहे आपल्या सासरवाडीला आणि आमचा एक मामा म्हणजेच मामू। तर मित्रांनो मी जात आहे मामाच्या घरी आणि बघा मित्रांनो सध्या रोडचं काम आहे। हे बघा अशोक आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे मनी म्हणजे सौदी अरेब, कुतार आणि दुसरे असे 4-5 कंट्रीचे आहेत पैसे नोटा। तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे। हे बघा मित्रांनो आपण इथे आलो आहे। तर गाईज इथे राहतो, तर चला आपण जाऊ आणि बघू। तर मी त्यांना सांगितलं होतं तर तो इथेच आहे। कालच साखरपुडा झाला, आपण अटेंड केलं जबरदस्त मित्रांनो। तो पण ब्लॉग येण्याच्या बाकी आहे। तर बघू शकता मित्रांनो घर मस्तपैकी बनवलेलं आहे। सो गाईज चलो आपण आतमध्ये जाऊ। हे बघा आणि हा इथे आहे मी आणि इकडचा असा व्ह्यूज आहे गाईज। आणि तिकडे बघा छोटू बाबू कमॉन प्रियांस ना ना तू महिमा नाही तू प्रियांस काय करस ओ थांब। तर गाईज माझे मागे लागला प्रियांशू। नाही रडायचं गाईज आपण आलो आहे आतमध्ये। आपलंच घर आहे समजा, मामाचं घर म्हणजे आपलंच घर। तर मित्रांनो इथे ह्या साईडला नाही आहे। तर मित्रांनो बहुतेक असेल वरती। तर बघा कसे मस्त की वुडन एक नंबर बनवलं शागाचं। तर गाईज सेठ किधर है रे? तर गाईज चला वरती जाऊया आपण। आणि आहे तेव्हा फायनली आपल्याला भेटलेला आहे आउट ऑफ कंट्रीवाला। हाय हॅलो कसा आहेस? एकदम मस्त। त्याला आता फक्त इंडियाचाच अनुभव आहे। तर सेटला बऱ्याच देशाचा अनुभव आहे। ते म्हणजे वेगवेगळ्या देशाचा अनुभव आहे। किती त्याने वर्ष काढले ते बरं सांग मला आपले। म्हणजे मला आता टोटली 12 वर्ष झाले आहेत। हां 12 वर्ष झाले आहेत। तर मी पहिले स्टेटला ओमानला होता तिथे 10 वर्ष काढले टोटल। आणि तिथे मिनिमम म्हणजे फर्स्ट टाईम मी इंडियामध्ये आला तेव्हा म्हणजे 5 वर्षांनी आलो फर्स्ट टाईम। त्याच्यानंतर परत घरी आला, त्याच्यानंतर परत गेलो ओमानला, त्याच्यानंतर 3 वर्षांनी आला म्हणजे आणि मी टोटल तिथे 10 वर्ष काढले। आता थर्ड जे आता सध्या म्हणजे आहेत आता बाहेरन कंट्री, त्याला सांगतात बाहेरन कंट्री आणि किंगडम ऑफ बाहेरन कंट्री बोलतात। तर आता फर्स्ट टाईम आला मी 1.5 वर्षांनी आलो आहे तिकडनं। आणि तर गाईज बघा म्हणजे आपल्यामध्ये जर जिद्द असेल तर काय होऊ शकत नाही। म्हणजे आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस म्हणजे त्याच्याकडे खूप गुण चांगले आहेत। पण मित्रांनो आपल्यासारखा म्हणजे आपल्या ST कॅटेगरीचा म्हणजे तो बाहेर देशामध्ये जाऊन म्हणजे बरीच वर्ष राहून परत इथे येतो म्हणजे किती भारी गोष्ट आहे, बरोबर ना? हो। तर नाईस वर्क, असंच काम करत राहा, पुढे जात राहा। तर मित्रांनो आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये करन्सी दाखवणार आहोत। म्हणजेच भरपूर करन्सी आम्ही बघितल्या म्हणजेच आहेत आपल्याकडे, तर ते आता दाखवणार आहेत। तर मित्रांनो आपल्यासारखा गावठी माणूस बऱ्याच देशांमध्ये जाऊन फिरून काम करून आणि आज इथे आहे। तर एवढा भारी वाटत आहे ना मला। तर सध्या म्हणजे मुंबईमध्ये जाऊन राहायला सांगितले तरी आपल्याला जमत नाही। म्हणजे जिद्द असली पाहिजे, प्रत्येक गोष्टीला जिद्द आपण समोर ठेवून काम केले तर ते नक्की सक्सेसफुल होऊ शकतं। आणि आज आपल्यासमोर उदाहरणसुद्धा आहे। बरेच वर्ष बाहेर काढली आणि फ्लाईटला जाणे, फ्लाईटला येणे। तर आपल्यासारखा ग्रामीण भागातला माणूस म्हणजे बाहेर देशामध्ये जाऊन काम करतो म्हणजेच काहीतरी आहे ना एकदम स्पेशल आहे ना, ब्रँड आपला पण माणूस। तर मित्रांनो आपल्या मामा म्हणजे आमचा मामू आहे। तर मित्रांनो एक सांगायला गेले तर यांचा चॅनल आहे, आपल्या चॅनलचं नाव सांग बरं। दुबई ब्लॉग किंगडम।
तर मित्रांनो, आपल्या दुबई ब्लॉग किंगडमला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आपल्या चॅनलसारखा म्हणजे आपला एवढा चॅनल मोठा नाही आहे, पण ठीक आहे तरी पण म्हणजे आपल्या माणसाला पुढे घेऊन जा, बरोबर ना. बरं. तर एवढे करन्सी आणलेले आहेत. मग काय तरी. तर करन्सी बघायची असेल तर नक्की यूट्यूबला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला असंच एक व्हिडिओ तुम्हाला सुद्धा बघायला भेटेल. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला दुबई ब्लॉग किंगडम ह्या यूट्यूबला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तिथे पण तुम्हाला मतलब आउट ऑफ कंट्रीची तुम्हाला जानकारी वगैरे पाहिजेत असेल या कुठे कधी म्हणजे तुम्हाला कधी पण काम पडले किंवा तुम्हाला आउट ऑफ कंट्रीला जायचं असेल तर तुम्हाला तिकडनं पण तुम्हाला नॉलेज वगैरे भेटेल. तुम्हाला कसं जायचे, तिकडले पैसे करन्सी कसे असते, कसं काय करायचं ते सर्व तुम्हाला एज्युकेट तुम्हाला भेटेल. आणि माझे इंस्टाग्राम आहे सुद्धा, त्यालाही नगवासी बॉय करून त्यालाही तुम्ही फॉलो करून ठेवा. फॉलो करा. तर चला आम्ही तुम्हाला आता करन्सी पण दाखवतोय सध्या, म्हणजे खास आले तर एवढे लांबून तर त्यांना पण दाखवतोय. लाईफमध्ये फक्त एवढंच सांगायचं आहे, तुम्ही कितीही पैसे कमवा काही करा पण साधं सिम्पल राहा. लाईफमध्ये कधी घमंड नका करू. बस तुम्हाला नक्की हे सक्सेसफुल होईल. एकदम साधे सिम्पल. तुम्हाला वाटणार नाही की मी असं आहे की म्हणजे आउट ऑफ कंट्री 2 कंट्रीमध्ये जाऊन आला तरी पण म्हणजे माझं बघणं राहणं सहाणं सर्व एकदम सिम्पल असं आहे. त्याच्यामुळे मी कधी लाईफमध्ये कधी घमंड नाही करत. एकदम सॅम्पलच राहायचे लाईफमध्ये, कधी सॅम्पलच राहा. कधी पण ॲटिट्यूड नको दाखवू, कधी घमंड नका दाखवू. मला आता टोटली असं बघायला गेलं तर कमसे 7, 8, 9 लँग्वेज येतात. यानी भाषा मला येतात. असं अरबी, बंगाली, सर्व गुजराती, आपलं मराठी तर मराठी बोलतात ते तर आहे. म्हणजे कर्नाटकची भाषा येते, म्हणजे मद्रासी भाषा येते सर्व. मतलब 7-8 म्हणजे कसं आमच्याकडे पाकिस्तानी, बांगलादेशचे वगैरे तर सर्व आम्ही बोलतातच. असं चला तर इकडनं संपवू आपण. तर तुम्हाला इकडले आउट ऑफ कंट्रीचे म्हणजे सांगतात की आम्हाला पण बघायचे आहे नोटे. तर तुम्ही बघायचे असेल तर तुम्ही विजिट करा कैनाड नायक पडायला. नक्की तुम्हाला आउट ऑफ कंट्रीचे पैसे बघायला सुद्धा भेटतील. तर हे तुम्ही बघू शकता इथं हे सर्व आहे. दाखव ना. तर मित्रांनो बघा बरं, आता ही बरं एक गाइस, पैसा है पैसा होगा, गरीबी देखी काय है. देखो गाइस, इतना सारा माल आहे ना. आणि मित्रांनो स्पेसिफिकेशन म्हणजे जबरदस्त नोटा आहेत ना याच्यावरती. नुसतं म्हणजे एक सांगायला गेले तर प्राणी संगोपन दोघांचे आणि ह्याच्यामध्ये बघा स्ट्रक्चर वगैरे. आणि याच्यात काय दुसरं हा बघा मित्रांनो, म्हणजे प्राणी संगोपन म्हणजे संदेश प्रत्येक नोटावरून आपल्याला बघलं तरी असं वाटत आहे का संदेश काही ना काही दिलेला आहे. सेंट्रल बँक ऑफ बहरेन यांनी बहरेन कंट्री मी सध्या प्रेझेंट आहे. आता सध्या आहे जिथे मी 1.5 वर्ष काढून सध्या आलो आहे तिकडले हे बहरेन देशचे आहे. बहरेन देश म्हणतात, किंगडम ऑफ बहरेन कंट्री. याने आहे ही तिकडले 1 रुपये आहे. तुम्ही बघू शकता इथे 1 रुपये आहे. 1 रुपये याने आपल्या इंडियाचे होतील 240 रुपये. तिकडला 1 रुपये आणि एक 1 बिडी पण इंग्लिशमध्ये बोलतात, 1 दिनार पण बोलतात त्याला, 1 दिनार. तर तिकडले हे बहरेन देशचे. चला गाईज, एक तर झाली मी खिशामध्ये ठेवतो होतो म्हणजे आता मी सेट बनणार काय नामच. आता दुसरी आता ही आहे तुम्ही बघू शकतात युनायटेड अरब एमिरेट्स सेंटर अँड बँक. याने ही आहे दुबईची. या दुबईची याला म्हणतात पैसे 10 धरम्स म्हणतात. धरम याने दुबईचे पैसे धरम्स म्हणतात. 20 धरम्स आहेत. 20 धरम्स याने आपल्या इंडियाचे बघितलं तर आता 20 धरम आहेत. तर इंडियाचे बघितलं तर आपण 240 रुपये होतात. 240 नाही 480 रुपये. क्योंकि का म्हणजे ॲक्च्युली 20 धरम्स आहेत म्हणून. ॲक्च्युली मला कसं हिंदी जास्त बोललेलं म्हणून कसं हिंदीमध्ये येतात जास्त. आपल्या गावठीमध्ये काय बोलू आता त्याच्यामुळे सॉरी हा. नाही हां हे पण सुद्धा आहे. तुम्ही युनायटेड अरब एमिरेट्स लिहिलं आहे सेंट्रल बँक ऑफ ये याने तिकडले 500 रुपये म्हणतात. 5 धरम्स इथे लिहिलं आहे. हाय धरम्स इंग्लिशमध्ये लिहिलं आहे बघू शकता तुम्ही. याने हे 5 धरम्स आहेत तर आपल्या इंडियाचे 120 रुपये होणार. याने तिकडले आहेत 5 रुपयाला म्हणतात. 5 रुपये हे दुबईचे आहेत. ही सेम नोट ना दोन होती. हे पण सेम आहे. हां तर हे बघू शकता तुम्ही. हे सौदीचे आहे. सौदी अरब नाव ऐकलं असेल. सौदी याने तिकडले आहेत 10 रुपये. तुम्ही बघू शकता 10 रुपये. याने इथे तुम्ही लिहिलेलं आहे सौदी सेंटर बँक.
लिहिलं आहे. आणि तिकडले 10 रुपये याने 10 रिअल म्हणतात, त्याला रिअल म्हणतात. सर्व कंट्रीचे अलग अलग नावं आहेत. ह्याला 10 रिअल म्हणतात लिहिलेलं आहे एकदम बघू शकता. तर हे आपले इंडियाचे बघितलं तर 240 रुपये होतात, याने 10 रियाल्स. सर्व वेगवेगळे. आणि हे सर्वात जादू दुबईचे पैसे तुम्ही बघू शकता. हे ओरिजिनल एकदम मस्त आहे, बघ फाटू शकत नाही काय ना, प्लास्टिकचे आहेत. हे दुबईचे पैसे आहेत. सेंटर ऑफ ट्रस्ट युनायटेड अरब इमारत लिहिलं आहे, एमरेट्स लिहिलं आहे. याने 10 धरम्स लिहिलं आहे, तुम्ही बघू शकता. याने हे दुबईचे आहेत. हे 10 धरम्स आहेत, तर आपले इंडियाचे 240 रुपये होतात. याने हे बघा तुम्ही, हे सौदीचे आहेत पैसे, सौदीचे तुम्ही बघू शकता, सौदीचे पैसे आहेत. तर US हे लिहिले 20 रिअल्स लिहिले आहेत, 20 याने 20 रिअल आहेत. तर आता आपल्या इंडियाचे 480 रुपये होतील. यांनी बहुतेक भरपूर कंट्रीचे आहेत. माझ्याकडे पैसे तुम्हाला एक जानकारी पण देईल. हे पण सुद्धा आपल्याकडे सौदीचे आहेत. याच्याबद्दल काय बोलू आता, तर तुम्हाला सांगितलं हे 5 रिअल्स आहेत सौदीचे. तर आपल्या इंडियाचे तर बघायला गेले तर आपल्याकडे याने 120 रुपये होणार सौदीचे. तर याने सध्या इथं पर्यटन तर सांगितलं आहे आधीच, तर 1 दिनार आहे असं आहे सौदीचे. हे आता ते तुम्हाला दुसरे कंट्रीचे दाखवते, कतरचे आहेत. कतरचे इथे लिहिलेले 5 रिअल लिहिले आहेत. इथे 5 रिअल आहेत आणि 5 रुपये तिकडले आहेत. आपले इंडियाचे कतरचे पैसे आहेत, तर आपल्या इंडियामध्ये 120 रुपये होणार. आता त्याला आता हे पण सध्या कतरचेच आहेत. तर काय नाही, याच्याबद्दल काय बोलू आता, भरपूर कंट्रीज आहेत. तर आता पुढे तरी आता दाखवते दुसऱ्या आउट ऑफ कंट्रीचे आहेत. याने हे पण सौदीचे आहेत. सध्या मी ओमानचे पैसे होते, पण भावाकडे असतील, माझ्याकडे नाही. आता भाऊ सध्या नाही आहे. तर आता याच्याबद्दल तुम्हाला तर जानकारी दिलीच. सध्या हे कतरचे, ते पण हे पण कतरचे आहेत. भरपूर पैसे आहेत, पण कुठे ठेवलेत मला लक्षात नाही. हां, आणि हे पण सौदीचे नोट बघू शकता, एकदम प्लास्टिकचे ओरिजिनल आहे. असं तुम्हाला वाटणार ते डुप्लिकेट आहे, पण ओरिजिनल आहे. ती सौदीचे आहे. हे 5 रिअल्स आहे आणि 120 रुपये. हे तुम्ही बघू शकता, सर्व आहे इथे पैसे आहेत. कतर, बहरीन, सौदी आणि दुबईचे सर्व पैसे आहेत. तर एक तुम्हाला कधी पण कसं, आपले गावठी माणूस कोणी जात नाही ना, आपल्यापैकी ST मधलं कोणी जास्त करून म्हणजे जात नाही कुठे आउट ऑफ कंट्रीला. कसं आपल्यापैकी म्हणजे कसं सांगतात की सर्व की आपण बस बायको केली की म्हणजे कसं इथे थांबायचं असतं, बायकोला कोणी सोडून जात नाही. तसं म्हणजे मी पण खूप वर्ष स्ट्रगल केली, त्याच्यानंतर गेलं. आता सध्या बघू 1-2 वर्षानंतर बघू आता काय होतं काय नाही. तर इकडनं फायनल बेस्ट. थँक्यू. तर फायनली मित्रांनो, आपल्याला 2 नोटा दिलेल्या आहेत. बघा जेव्हा तर आपल्या इथे या, आणि जास्त बघायचे असेल तर आपल्या ॲड्रेसवर द्या. आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लव यू ऑल गाईज, टेक केअर.